शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील असं कराळे गुरुजींनी सुनावलंय। आंदोलन सुरू झाल्यावरच देवाभाऊंना जाग आली का असा सवाल देखील त्यांनी केलाय। सरकारनं प्रतिनिधी पाठवावे आणि कर्जमाफी जाहीर करावी असं त्यांनी सुनावलंय। सरकारला वाटतंय विदर्भातले शेतकरी झोपलेले आहेत अशी टीका ही कराळे गुरुजींनी केली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आम्हाला कराळे गुरुजी भेटले। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कसं पाहता बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे? बच्चू भाऊचं आंदोलन हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि इथं जमलेले तुम्ही जे काही सोबत असताना गर्दी पाहिली लोकांची आणि प्रतिसाद पाहिला, तर सरकारला असं वाटत आहे का शेतकरी हा विदर्भातला झोपून आहे, त्याला काही जाग येत नाही। त्याचे आम्ही किती काही खोटं बोललोच चालते लोकांसोबत। आम्ही फोकनाड्यात आणून लोकांचे मतं घ्यायचे त्या शेतकरी बांधवाचे आणि निवडून आल्यावर त्या शेतकऱ्याला वाकुल्या दाखवायचा असा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला। प्रचारामध्ये मार फोकनाड्यात आणल्या का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, पण अजूनही हे सरकार इतकं बदमाश आहे का शेतकऱ्याचा सातबाराही कोरा केला नाही। आणि शेतकऱ्याला जे मोदीनं हमीभाव जाहीर केले, आता सोयाबीनले 5320 रुपये हमीभाव आहे आणि तो हमीभावसुद्धा शेतकऱ्याला मिळून नाही राहिला। म्हणजे मार्केटमध्ये अक्षरशः सोयाबीन हे 4000च्या आत चाललं, म्हणजे 1300 रुपयाचा डिफरन्स आहे आणि वरून शेतकऱ्याला सोयाबीन पिकलं नाही। काही लोकांचे सोयाबीन येलो मोजाकनं खराब झाले, काही लोकांचे अतिवृष्टीनं खराब झाले, कापसाले सुद्धा भाव नाही भेटून राहिला। या शेतकऱ्यांना न्याय कुठं मागायचा? आता शिंदी रेल्वे नावाचं गाव आहे, तिथं काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। ठीक आहे, एका शेतकऱ्याला हे जे आता पॅकेज घोषित केलं याचे पैसे नाही आले, त्याची दिवाळी काही अंधारात गेली, तर त्यानं तहसीलदाराची नांदेड जिल्ह्यात मुदखेडमध्ये गाडी फोडली। ह्या शेतकऱ्याच्या मनातला आक्रोश आहे, तो जर बाहेर आला तर तो इतका भयंकर राहील का याचे परिणाम देवेंद्र फडणवीसचं सरकारसुद्धा भोगू शकणार नाही। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना सकाळी 10-10:30 वाजता आमंत्रण दिलेले चर्चेसाठी, तर जायला पाहिजे तुम्हाला? नाही, बस मला काय म्हणायचं आहे, देवाभाऊले आत्ताच जाग आली का? म्हणजे शेतकऱ्याचं आंदोलन निघालं, त्याचा प्रतिसाद दिसल्याच्या नंतर उद्या या, म्हणजे हे अर्ध हागुडा आंदोलन सोडून द्यायचं। 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे त्यांना। नाही, पण हे आता आंदोलन आट्याकाट्यावर आल्यावर निश्चित झाल्यावरच तुम्हाला जाग येते का बच्चू भाऊले बोलवायचं किंवा चर्चेसाठी बोलवायचं? खरंच देवाभाऊले लोकांची कीव असेल, शेतकऱ्याची कीव येत असेल तर त्यानं डेलिगेट्स पाठवावं, नाही तर स्वतः यावं इथं आंदोलनस्थळी। मधात आम्हाला कुठंतरी पकडावं, आम्ही भेटू त्याला शेलू गेलो आणि तिथं चर्चा करावी सगळ्या शेतकऱ्याच्या समोर का आम्ही तुमची कर्जमाफी करत आहे, त्याचा आता अध्यादेश जाहीर करत आहे, GR। ठीक आहे, तशी अधिसूचना काढावी।